नमस्कार मित्रांनो, ही कथा आहे गर्भाशय नसलेल्या एका मुलीची. 14 वर्षांची स्वरा 8वीत शिकत होती. तिची आई विमला घरकाम करायची आणि तिचे वडील कारखान्यात कामाला होते. एके दिवशी शाळा सुटल्यानंतर स्वरा घरी आली आणि आपल्या आईला म्हणाली, "आई, मला खूप भूक लागली आहे. काहीतरी खायला दे ना." विमलने डब्यातून 2 रव्याचे लाडू काढून प्लेटमध्ये ठेवले आणि स्वराला खायला दिले. लाडू खाता खाता स्वरा आईला म्हणाली, "अगं आई, दीपाला पहिली मासिक पाळी आली बघ." मासिक पाळीविषयी बरीच माहिती तिनं आज मला सांगितली. पहिल्यांदा तिलाही काही माहीत नव्हतं, पण तिच्या आईने तिला व्यवस्थित समजावून सांगितलं. "अगं स्वरा, मासिक पाळी सुरू होणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि प्रत्येकाला याविषयी योग्य ती माहिती असणं गरजेचं आहे. शिवाय प्रत्येक स्त्रीला या चक्रातून जावं लागतं. याविषयी मी तुला आधीच सांगितलं होतं. बरं झालं तुला दीपाने तिला आलेला अनुभव सांगितला ते. तुला पण माहिती असायला हवी. मासिक पाळीविषयी तुझ्या मनात काही शंका असतील तर तू मला बिनधास्त विचार. मी तुला सगळी माहिती देईन." स्वराची आई स्वराला म्हणाली. परंतु स्वराच्या आयुष्यात खूप मोठं वादळ येणार होतं आणि याची चाहूल कोणालाही नव्हती. दीपा ही स्वराची लहानपणापासूनची मैत्रीण होती. दोघी एकाच वर्गात शिकायच्या. आता दीपाला मासिक पाळी सुरू झाली म्हटल्यानंतर आपल्या मुलीला स्वरालाही लवकरच मासिक पाळी सुरू होईल असा विचार विमल करू लागली. बघता बघता स्वरा 9वीत गेली, तरी पण अजूनही तिला मासिक पाळी सुरू झाली नव्हती. "आई, माझ्या वर्गातील बऱ्याच मुलींना मासिक पाळी सुरू झाली आहे, परंतु मला अजून का नाही सुरू झाली?" एके दिवशी स्वराने आईला विचारले. "बाळा, काही मुलींना लवकर सुरू होते आणि काही मुलींना थोडा वेळ लागतो. तसंही आता तू 9वीत आहेस, लवकरच तुला पण मासिक पाळी सुरू होईल." विमलने आपल्या मुलीला स्वराला व्यवस्थित समजावलं. बघता बघता स्वरा 9वीतून 10वीला गेली आणि आता तिचं 10वीचंही वर्ष सरत आलं, तरी सुद्धा अजून तिला मासिक पाळी चालू झाली नव्हती. आता विमलला स्वराची काळजी वाटू लागली. एके दिवशी विमल स्वराच्या बाबांना म्हणाली, "अहो, स्वराच्या वयाच्या सगळ्या मुलींची मासिक पाळी चालू झाली. आपण स्वराला डॉक्टरांकडे नेऊया का?" "ठीक आहे, आपण जाऊन येऊया." मग विमल आणि स्वराच्या बाबांनी स्वराला एका स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेलं. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट केल्या. शिवाय तिच्या पोटाची सोनोग्राफी केली. त्याचे रिपोर्ट पाहून डॉक्टर म्हणाले, "तिच्या पोटात गर्भाशय नाही आणि म्हणूनच तिला अजूनही मासिक पाळी आली नाही. पण यात काळजी करण्यासारखं काही नाही. काही जणींना जन्मजात असा प्रॉब्लेम असू शकतो. पण एक गोष्ट मात्र आहे की ही कधीच आई बनू शकणार नाही. म्हणजे ती कधीच बाळाला जन्म नाही देऊ शकत." डॉक्टरांचं बोलणं ऐकून विमलच्या पायाखालची जमीन सरकली. तिला धक्का बसला होता. आपल्या मुलीला गर्भाशय नाही आणि ती कधीच आई बनू शकणार नाही या विचारानेच तिला कसं तरी व्हायला लागलं. स्वरालाही आता कळलं होतं की ती कधीच आई बनू शकत नव्हती. "स्वरा बाळा, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल." स्वराच्या बाबांनी तिला धीर दिला. परंतु स्वराचं मन खूप अस्वस्थ होतं. त्या दिवशी रात्रभर स्वराला झोप लागली नाही. आपण कधीच आई बनू शकणार नाही आणि हे कळल्यावर कोणता मुलगा माझ्याशी लग्न करेल? राहून राहून हाच विचार तिच्या मनात घोळत होता. आता तिने मनाशी ठरवलं, आपण फक्त करिअरकडे लक्ष द्यायचं, खूप यश मिळवायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. हे लग्न वगैरे असल्या गोष्टींचा विचारही करायचा नाही. तेव्हापासून स्वरा मन लावून अभ्यास करू लागली आणि 10वीची परीक्षा ती चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली. पुढे तिनं मेडिकलला ॲडमिशन घेतलं. मेडिकल कॉलेजला असताना तिची रोहितशी ओळख झाली आणि त्या दोघांची खूप चांगली मैत्री झाली. स्वरा दिसायला देखणी, गोरीपान, मध्यम उंचीची, सडपातळ बांधा, शिवाय अभ्यासातही हुशार होती. कोणीही पटकन तिच्या प्रेमात पडेल अशीच होती. आणि हळूहळू रोहितच्या बाबतीतही तेच घडलं. तो कधी स्वराकडे ओढला गेला हे त्यालाच कळलं नाही. तो स्वराच्या प्रेमात पडला. त्याने ठरवलं
की स्वराला आपल्या प्रेमाची कबुली द्यायची. मेडिकलचं शेवटचं वर्ष होतं आणि 2 महिन्यानंतर परीक्षा होती. त्यामुळे दोघेही अभ्यासात मग्न होते. परीक्षा सुरू झाली आणि आज शेवटचा पेपर होता. पेपर सुटल्यावर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये भेटूया असं दोघांचं ठरलं होतं. रोहितने ठरवलं होतं की आज स्वराला सगळं खरं खरं सांगायचं. पेपर सुटल्यावर स्वरा कॅन्टीनमध्ये येऊन रोहितची वाट बघू लागली. थोड्या वेळातच रोहित आला. रोहितने आपल्या बॅगेतून एक गुलाबाचे फूल काढले आणि ते फूल स्वराला देत तो म्हणाला, स्वरा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खरं तर ज्या दिवशी तुला पहिल्यांदा पाहिलं त्या दिवशीच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो, परंतु कधी बोलायचं धाडस झालं नाही. पण खरंच मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय. प्लीज माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. हे सगळं बघून स्वराला अवघडल्यासारखं वाटलं. खरं तर रोहितही दिसायला हँडसम, अभ्यासात हुशार आणि श्रीमंत घराण्यातील मुलगा होता. त्याच्यात नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. कोणत्याही मुलीने त्याचं हे प्रपोजल आनंदाने स्वीकारलं असतं. परंतु स्वरा आज शांत होती. तिलाही रोहित खूप आवडत होता, परंतु आपल्याला गर्भाशय नाही आणि हे कळल्यावर कोणताही मुलगा नकारच देईल असा विचार करून स्वरा म्हणाली, रोहित, मला प्रेमात वगैरे नाही पडायचं. मला माझ्या करिअरकडे लक्ष द्यायचं आहे. अगं पण मी तुला या सगळ्यासाठी नाही अडवणार. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि तुझं स्वप्न पूर्ण करण्यात मी तुला मदत करेन. रोहित, मला तुझ्याबद्दल तशा फिलिंग नाहीत आणि मला एवढ्यात लग्न तर अजिबात करायचं नाहीये. सो प्लीज. स्वराचा नकार आहे हे रोहितला समजलं. त्याला खूप वाईट वाटलं. आता कॉलेज संपणार आणि त्या दोघांचीही शेवटची भेट होती. म्हणून रोहित स्वराला म्हणाला, माझ्यासोबत शेवटचा चहा घेशील का? ठीक आहे, स्वरा म्हणाली आणि रोहितने 2 कप चहा ऑर्डर केला. दोघेही पूर्ण वेळ शांत होते. स्वरा चहा पित होती आणि रोहित स्वराला आपल्या डोळ्यात साठवत होता. चहा पिऊन झाल्यानंतर एकमेकांचा निरोप घेऊन दोघेही आपापल्या घरी गेले. परंतु नियतीच्या मनात काहीतरी भलतंच होतं. स्वराचा पूर्ण फोकस करिअरवर होता. अशीच 2-3 वर्षे निघून गेली. एके दिवशी स्वरासाठी एक स्थळ आलं. सुरुवातीला स्वरा तयार नव्हती. बाळा, तुला गर्भाशय नाही याचा अर्थ असा तर नाही ना की तू कधीच आई होऊ शकणार नाहीस? लग्नानंतर तुम्ही एखादं बाळ दत्तक घेऊ शकता आणि ज्या बाईला मूल होऊ शकत नाही तिला लग्न करण्याचा अधिकार नाही असं कोणी ठरवलं? तुलाही तुझं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. आईने समजावल्यावर स्वरा तयार झाली. पण मला कोणाचीही फसवणूक करायची नाही. जे काय आहे ते सगळं खरं खरं सांगायचं. स्वरा स्पष्टपणे म्हणाली. हो, आपण त्यांना सगळं खरं खरं सांगूया. तसंही ती शिकलेली, मॉडर्न विचारांची माणसं आहेत. ते नाही म्हणणार नाहीत. स्वराचे बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. स्वराने होकार दिला आणि तयार होण्यासाठी ती तिच्या खोलीत गेली. आपल्यावरही प्रेम करणारं कोणीतरी असावं असं तिलाही वाटत होतं. एक छानशी साडी नेसून हलका मेकअप करून ती मस्तपैकी तयार झाली. आज ती खूप सुंदर दिसत होती. मुलाकडचे आल्यावर नमस्कार करून तिने सर्वांना चहा दिला आणि खुर्चीवर जाऊन बसली. तिला बघताक्षणीच तो मुलगा तिच्यावर फिदा झाला. हे बघा, मला तुमच्यापासून काही लपवायचं नाही. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मला जन्मताच गर्भाशय नाही आणि त्यामुळे मी कधीच आई बनू शकणार नाही. तरीही मला स्वीकारायची तुमची तयारी असेल तर माझाही होकार आहे. स्वरा न घाबरता स्पष्टपणे म्हणाली. स्वराचं हे बोलणं ऐकून मुलाकडचे चकित झाले. काय बोलतेस तू? तू कधीच आई बनू शकणार नाहीस? आम्हाला जर काही आधीच माहीत असतं तर आम्ही आलोच नसतो. मुलाची आई रागाने म्हणाली. आई, तू गप्प बस. मला हे लग्न मान्य आहे. आपल्या आईला गप्प करत मुलगा म्हणाला. तू गप्प बस. काय बोलतोयस? तुला कळतंय का? हिला मूल झालं नाही तर तुझा वंश कसा चालेल? मुलाची आई मुलाला खडसावून म्हणाली. तसा तो शांत झाला. आम्हाला अशी सून नको जी माझ्या मुलाचा वंश चालवू शकत नाही, जी घराण्याला वारस देऊ शकत नाही.
असं म्हणून ते सगळेजण तिथून निघून गेले. स्वराला आधीपासूनच माहीत होतं की सत्य कळल्यावर हे असंच काहीतरी होणार आहे. ती काहीही न बोलता शांत झाली होती. बेटी, सगळ्यांचे विचार सारखेच नसतात. तुला समजून घेणारा एखादा मुलगा नक्कीच भेटेल. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. स्वराचे बाबा स्वराला समजावत म्हणाले. स्वरा हे सगळं विसरून स्वतःच्या करिअरकडे लक्ष देऊ लागली. हळूहळू दिवस जात होते. आता स्वराच्या मैत्रिणीचं दीपाचं लग्न झालं होतं आणि तिचा नवरा तिला घेऊन परदेशी जाणार होता. म्हणून मग स्वरासुद्धा तिला विमानतळापर्यंत सोडण्यासाठी गेली होती. एअरपोर्टवर खूप गर्दी होती आणि चुकून तिचा धक्का एका माणसाला लागला. सॉरी असं म्हणत तिने वर पाहिलं तर काय, तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून रोहित होता. पुढील वैद्यकीय शिक्षण घेऊन तो परदेशातून माघारी आला होता. अरे रोहित, तू इथे? स्वरा तू? स्वराला पाहून रोहितला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. तो अजूनही स्वराला विसरू शकला नव्हता आणि आज अशी अनपेक्षित भेट झाली होती. कदाचित देवाच्याही मनात हेच होतं की रोहित आणि स्वरा एकत्र यावेत. आता खूप डिग्री घेतलीस, लग्न वगैरे करणार आहेस की नाही? स्वरा हसत हसत रोहितला म्हणाली. मलाच सांग सगळं करायला, मग तू का नाही केलंस अजून लग्न? रोहितच्या या वाक्यावर स्वरा खूप अस्वस्थ झाली. तिने सारवासारव करून विषय बदलण्याचा प्रयत्न केला, परंतु हे सगळं रोहितच्या लक्षात आलं. इतक्यात रोहितचा मित्र गाडी घेऊन रोहितला घ्यायला आला होता. अरे रोहित, चल लवकर, घरी सगळेजण वाट बघत आहेत. स्वराला आवाज थोडा ओळखीचा वाटला, म्हणून मग तिने मागे वळून पाहिले तर काय, समोर तोच मुलगा होता जो तिला बघायला आला होता. तू इथे काय करतेस? स्वराला पाहून तो मुलगा म्हणाला. तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता? रोहितने विचारले. हो, मी मागे तुला सांगितलं होतं ना की मी मुलगी बघायला गेलो होतो म्हणून, पण आईने नकार दिलेला. ती हीच मुलगी आहे. आपल्या मित्राचे हे बोलणं ऐकून रोहितला खूप मोठा धक्का बसला. मुलगी बघायला गेल्यापासून ते लग्न का मोडलं हे सगळं त्याच्या मित्राने त्याला सांगितलं होतं. आता रोहितच्या लक्षात आलं की त्याने ज्या वेळेस स्वराला प्रपोज केलं होतं तेव्हा तिने नकार का दिला होता ते. या गोष्टीसाठी तू मला नकार दिला होतास? रोहित स्वराकडे पाहून म्हणाला. भरलेल्या डोळ्यांनी स्वराने होकारार्थी मान हलवली. आता रोहितला राहावले नाही. स्वराच्या डोळ्यातील अश्रू पुसत त्याने तिला घट्ट मिठी मारली. पण तू एकदा सांगून तरी बघायचं ना, मी मनापासून तुझ्यावर प्रेम केलंय. तू नकार दिल्यानंतर मी लग्न करायचा विचारही केला नाही. मला असे वाटले की तुला सत्य कळल्यावर तू मला नाकारशील आणि जर सगळं सांगितल्यानंतर तू मला नाकारलं असतंस तर मला कितीतरी पटीने जास्त त्रास झाला असता. स्वरा रडक्या स्वरात रोहितला म्हणाली. अगं वेडाबाई, रडू नकोस. देवालाही हेच वाटतंय की आपण दोघांनी एकत्र यावं, म्हणूनच आज 4 वर्षानंतर पुन्हा आपली भेट झाली आणि माझी स्वरा मला मिळाली. अशा प्रकारे स्वराला तिचं प्रेम मिळालं. मित्रांनो, प्रत्येक जीवाच्या निर्मितीमागे काहीतरी प्रयोजन असते. माहीत नाही हा समाज हे सत्य का स्वीकारू शकत नाही. स्वराला तर रोहितनं स्वीकारलं, पण गर्भाशय नसलेल्या किंवा मासिक पाळी न येणाऱ्या स्वरासारख्या कितीतरी बायका या समाजात वावरत आहेत. पावलोपावली समाज त्यांना याची जाणीव करून देतो, परंतु यात त्यांची काय चूक? देवाने जर एखाद्याला जन्मताच एखादी गोष्ट दिली नसेल तर तो त्या व्यक्तीचा दोष आहे का? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.